स्टार्ट. डॉक्टर विठ्ठल जाधव हे आपले आवडते इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, एकदम जेंटलमॅन ऑफिसर आहे. आणि त्यांच्या बरोबर मी 3 वर्ष मुंबई पोलीसमध्ये सल्लागार म्हणून होतो आणि ट्रॅफिक या डिपार्टमेंटमध्ये ते होते. वाहतूक कंट्रोल ब्रँच आणि ट्रॅफिक कंट्रोल ब्रँच मुंबई ते ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस ट्रॅफिक म्हणून होते. अगदी चांगले आणि एकदम जेंटलमॅन स्वभावाचे ते जाधव साहेब. त्यांना भेटायला भरपूर लोकांना आवडायचं आणि ते इतके चांगले होते की काइंड हार्टेड म्हणतो ना, जेंटलमॅन ऑफिसर. याचं उदाहरण म्हणजे विठ्ठलराव जाधव. आणि कोणी त्यांच्याकडे आलं अगदी सभ्यतेने त्यांच्याशी बोलायचे, ऐकून घ्यायचे आणि त्यांचे जे काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करायचे. आणि असे मोठमोठे अधिकारी इव्हन जर सिडकोचे अधिकारी वगैरे त्यांना कॉन्टॅक्ट करत होते, त्यांना सांगत होते तुमचे ते डॉक्टर विश्वनाथला आमच्याकडे पाठवा. ते सांगायचे आम्ही पाठवू, ते आमचे एकदम मौल्यवान माणूस आहे, तुमच्याकडे आले त्यांचा सत्कार तुम्ही करायला पाहिजे. ओपनली सांगायचे. मला तर लाज वाटायचं, असं नाही ते गव्हर्नमेंटचेच आहे तरी ते सांगायचे नाही, मी त्यांना सांगणारच आणि तुमचं त्यांनी एकदम रिस्पेक्ट केलं पाहिजे, ऑनर केलं पाहिजे, कारण तुमचं काय मूल्य आहे ते मला माहिती. आणि नेहमी 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 ते माझ्यावर खूप प्रेम ठेवत होते. मी रोज त्यांना भेटत होतो. इवन कधी कधी ते रजेवर जात होते, समजा तिरुपतीला जाऊन आले, माझ्यासाठी मुद्दाम लाडू आणायचे आणि मला फुल लाडू द्यायचे. एवढं त्यांचं माझ्यावर प्रेम होतं. आणि जेव्हा इथून त्यांची बदली झाली आणि पुण्याला गेले तरीसुद्धा आम्ही कंटिन्युअस त्यांच्या संपर्कात होतो, अजून आहे. रोज आमचं व्हॉट्सअप मेसेज म्हणा किंवा काहीतरी बोलणं व्हायचं आणि चांगले चांगले ते पाठवायचे. आणि त्यांचं कंप्लीट जे काय मुवमेंट आहे, नंतर जेव्हा आयजी प्रेझेंट वगैरे झाले, जिथे जिथे जात होते ते सगळे पिक्चर, अल्बम, छोटे व्हिडिओ सगळे मला पाठवायचे. अक्षरशः त्या आजपर्यंत ते कुठे कुठे मूव्ह करत होते, कुठे कुठे जात होते, काय काय देव बघत होते, देवदर्शन करत होते किंवा लोकांना सल्ला देत होते, भाषण देत होते. कैदी लोकांना पण खूप खूप काय त्यांनी ॲडवाईस वगैरे करत होते. सगळं मला व्हिडिओ थ्रू कळायचं. आणि आमचं इवन 2 वर्ष झाला असेल तरीसुद्धा मला असं वाटतं अजून माझ्या समोरच बसलेले आहेत आणि तेच तो हसता चेहरा अँड दॅट काइंड हार्टेड म्हणतो ना आपण, काइंड हार्टेड माणूस. जसं आपल्याला असं वाटतं सद्गुरू वगैरे ते फोटो वगैरे असतं ना, तसं त्यांचं प्रेमी हसमुख असायचं. आणि पोलीस ऑफिसर तुम्हाला अशी भीती वाटणारच नाही त्यांना बघून. आणि त्यांना बघून कोणालाही कॉन्फिडन्स येईल की आपण यांना अप्रोच करू शकतो. ते आपल्याला धैर्य देतील, आपल्याला काय पाहिजे ते मदत करतील आणि आपल्यावर ओरडणार नाही. आणि असं त्यांना लोकांना, कॉमन मॅनला पण वाटायचं. आणि साधा माणूस पण त्यांच्याकडे यायचे, मोठे लोक पण यायचे आणि आमच्यासारखे ऑफिसर पण त्यांच्याबरोबर आम्ही नेहमी संपर्क ठेवतो आणि भीती कधी वाटायची नाही. आणि त्यांना बघून असं वाटतं एखादा सद्गुरूंना भेटलो आपण आणि चांगल्या माणसाला भेटलो, सभ्य माणसाला भेटलो, जो आयुष्यभर लोकांचा उपकार करत राहिला आणि उपकार करत राहणार, त्यांना दीर्घायू व्हावं आणि त्यांचं पुढचं आयुष्य एकदम असंच पब्लिकचं सेवेत जावं, लोकांना त्यांचा फायदा मिळावा आणि आम्हाला पण त्यांचं जे काय मदत मिळेल ते आम्ही घेणारच आणि त्यांच्याबरोबर आम्ही काम करायला तयार आहोत फॉर एव्हर अँड एव्हर. जय हिंद.